सर एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत. बरोबर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी? सायन्स हे गोष्टींचे फेनॉमिनॉन एक्सप्लेन करतं आणि टेक्नॉलॉजी त्या फेनॉमिनॉनच्या बेसिसवर काय ऍप्लिकेशन करता येतील त्या गोष्टीबद्दल बोलतं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हायरस अँड बॅक्टेरिया? प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणावी. सर आणू शकतो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करून यामध्ये इफेक्टिव्हनेस आपण आणू शकतो. एखाद्या कस्टमरला फूड ॲलर्जी रिॲक्शन झालेली आहे, येस, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? परिचय करून द्या. सर माझं नाव विश्वास जानसिंग राठोड. मी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर या गावाहून आलेलो आहे. माझं 10वीचं शिक्षण श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव येथून झालं आहे. माझं 12वीचं शिक्षण विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय हिवरा आश्रम येथून झालं आहे. माझं पदवीचं शिक्षण बीटेक बायोटेक्नॉलॉजी या पदवीमधून वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी यवतमाळ इथून झालं आहे. सर माझ्या परिवारात आई वडील आणि मोठा भाऊ असे 3 आणि आम्ही 4 जण आहोत. आई वडील शेती करतात व माझा मोठा भाऊ प्रायव्हेट सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. आणि सर मला व्हॉलीबॉल खेळायला व लहान मुलांना शिकवायला आवडते. छान सांगितलं. बरं, तुम्ही बायोटेक्नॉलॉजी का केलं? बीटेक का बरं केलं? सर ज्यावेळेस माझी 12वी झाली होती, माझा स्कोअर वगैरे चांगला होता आणि मग त्यावेळेस मला UPSC करायचं होतं. पण UPSC करताना म्हणजे मला त्यावेळेस सांगण्यात आलं की काहीतरी ऑप्शन म्हणून ठेवायला पाहिजे. तर ऑप्शन म्हणून म्हणजे माझा भाऊ पण बीटेक बायोटेकच झाला आहे, तर तो बोलला की चांगली डिग्री आहे, समोर स्कोप पण आहे. तर मग मी त्यावेळेस बीटेक बायोटेक्नॉलॉजी करण्याचं ठरवलं आणि बीटेक बायोटेकला ॲडमिशन घेतलं. पण त्याच्यात कुठतरी मला आवड होती हे सांगा. येस सर. मला ही आवड भाऊ करत असल्यामुळं मला ही ओघांना आवड निर्माण झाली होती. असं कुठतरी सांगा. येस मी मला सांगितलं आवड शब्द आला पाहिजे. ओके सर. हां, ओके. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी? विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये फरक काय? सर सायन्स हे गोष्टींचे फेनॉमिनॉन एक्सप्लेन करतं आणि टेक्नॉलॉजी त्या फेनॉमिनॉनच्या बेसिसवर काय ऍप्लिकेशन करता येतील त्या गोष्टीबद्दल बोलतं. सायन्स म्हणजे ज्ञान निर्मिती करतं, येस शोध संशोधन करतं आणि त्याचं ऍप्लिकेशन इकडं टेक्नॉलॉजीमध्ये होतं. येस सर. बायोटेक्नॉलॉजी ना? येस सर. बायो स्टँड्स, बायो म्हणजे काय? बायोलॉजी, बायोसायन्स. बायो स्टँड्स फॉर व्हॉट? बायो स्टँड्स फॉर लिव्हिंग थिंग्स सर. लिव्हिंग. येस व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग? सर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचे काही क्रायटेरियाज आहेत. हातवारे करत बोला. तुम्ही छान बोलताय, मस्त बोलताय. तुम्ही ज्यावेळेस उभा होता ना इथं, त्यापेक्षा तुमच्या जवळजवळ 70-80% इम्प्रूव्हमेंट झाली. तुम्ही मगाशी चेहरा पाडून होता, हसत बोला, बिंदासपणे बोला, घाबरायचं अजिबात नाही. हा. येस सर. सर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचे काही क्रायटेरियाज ठरवून दिलेले आहेत. त्यामध्ये हालचाल करणं, श्वासोच्छवास होणं, ह्या गोष्टी, आणखी काही समजा जसं की ग्रोथ होणं, ह्या गोष्टी लिव्हिंगसाठी डिसाईड करतात आणि ह्या गोष्टी ज्यामध्ये होत नाही ते नॉन लिव्हिंगला क्लासिफाय करतात. व्हेरी गुड. येस सर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हायरस अँड बॅक्टेरिया? सर व्हायरस आणि बॅक्टेरिया. बरोबर आहे माझा प्रश्न? हो सर. सर व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये मेजर डिफरन्स हा येणार की त्यांच्या पहिली गोष्ट सर त्यांच्या फिजिकल अपिअरन्समध्ये डिफरन्स येतो. बॅक्टेरियाज हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. व्हायरसला आपण कधी कधी सेल्युलर किंवा नॉन सेल्युलर म्हणून पण डिस्क्राईब करू शकतो. विदाउट कम्प्लीट सेलचे पण आपण व्हायरस डिस्क्राईब करू शकतो. त्यानंतर सर बॅक्टेरियाजमध्ये मेजरली DNA हा त्यांचा जेनेटिक मटेरियल असतो. व्हायरसेसमध्ये DNA किंवा RNA दोन्हीपैकी कोणतं पण जेनेटिक मटेरियल. आता मला सांगा, खाद्यपदार्थ कुठलंही असलं, फूड ज्याला आपण म्हणतो, खाद्यपदार्थ, ह्युमन बिईंग जे खातात, तो काही दिवसानं ते खराब का होतं? सर ते स्पॉइलेज जे म्हणजे का स्पॉइल होतं? फूड आहेत त्याचे स्पॉइल होण्याचे खूप सारे मल्टिपल फॅक्टर्स असू शकतात. त्यामध्ये त्याचे फिजिओलॉजिकल फॅक्टर म्हणजे रेस्पिरेशन जर वाढलं तर रायपनिंग होऊन आणि थोड्या दिवसानंतर त्यामध्ये बॅक्टेरियल किंवा कोणती पण मायक्रोबियल ग्रोथ होऊन ते स्पॉइल होऊ शकतं. त्यानंतर जर त्याला काही फिजिकल डॅमेज झालेलं असलं तर त्यामुळे त्यामध्ये मायक्रोबियल इन्फेस्टेशन होऊन त्यामुळे ते स्पॉइल होऊ शकतं. त्यानंतर आणखी सर जर त्याला प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये स्टोअर नाही केलं, लेट्स से खूप जास्त टेम्परेचरमध्ये केलं किंवा खूप कमी टेम्परेचरमध्ये केलं किंवा काहीतरी हार्श कंडिशनला त्याला आपण एक्सपोज केलं, त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. तुमचे वडील काय करतात म्हणजे? सर माझे वडील शेती करतात. आता शेतात कोणतं पीक आहे तुमच्या? सर सध्या शेतात काहीच पीक नाही आहे. म्हणजे आमची जिरायती शेती आहे. तसं 1 एकर आम्ही बागायती करू शकतो, पण वडिलांची थोडीशी
आजार आहेत, म्हणजे वडिलांना थोडेसे आजार आहेत, त्यामुळे मग हेल्थ कंडिशनमुळे सध्या आम्ही काहीच नाही करत आहे. पण रबीमध्ये सर आम्ही काही पिकं घेतो. कोणते पिकं घेता सर रबीमध्ये आम्ही सोयाबीन आणि तूर हे मेजर. आता कोणता सीझन आहे? सॉरी सर, आता रब्बीचा सीझन आहे. सॉरी सर, खरीप मध्ये घेता का? हा सर, खरीप मध्ये आम्ही सोयाबीन आणि हे घेतो. रबीमध्ये आम्ही अगोदर गहू वगैरे घ्यायचो. फूड सिक्युरिटी बद्दल बोलताना म्हणलात की वेगवेगळ्या कारणामुळे सरांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही चांगलं दिलं. बाकीच्या पिकांच्या तुलनेत सोयाबीन लवकर खराब होत नाहीत, 2-2, 3-3 वर्ष पण लोक स्टोअर करून ठेवतात. कशामुळे होतं ते? सर त्यामध्ये एक आहे की जो मॉइश्चर कंटेंट आहे सोयाबीनचा, तो आता बाकी जर आपण व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट सोबत कम्पेअर केलं तर तो कमी आहे. मॉइश्चर कंटेंट कमी असलं तर मायक्रोबियल इन्फेस्टेशनचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे एक ते झालं. सर मेजर हाच एक आहे क्रायटेरिया की ज्यामुळे. भारतातल्या फूड सिक्युरिटी समोरचे मेजर चॅलेंजेस कोणते आहेत? सर एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत. बरोबर. ओके. दुसरं आहे की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज किंवा जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे तो व्यवस्थित नाही आहे. तिसरा एक मेजर चॅलेंजेस आहे की सर जे सीझनल क्रॉप्स आहेत त्यांना स्टोरेज करण्यासाठी कोल्ड चेन स्ट्रक्चर्स वगैरे आपल्याकडे कमी आहेत. मला तरी सर हे ह्याच्यावर काय कशा पद्धतीनं काम करता येईल आपल्याला? सर जर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बिल्ड केलेत व्यवस्थित, सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा कोल्ड चेन वगैरे, त्यामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणावी का? जसं तुम्ही कोल्ड चेन बद्दल बोलताय, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणावी का? सर आणू शकतो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करून यामध्ये इफेक्टिव्हनेस आपण आणू शकतो. पण मग जर आता मागे आणण्याचा प्रयत्न केला मोदी गव्हर्नमेंटने, 3 वेगवेगळे कायदे आणले, त्यातला तो एक कायदा स्पेसिफिकली त्यासाठीचा होता. येस सर. मग तरी शेतकऱ्यांनी का विरोध केला? सर जे फार्म बिल्स होते त्यामध्ये ज्यावेळेस हे प्रोव्हिजन्स दिले होते ना, तर शेतकऱ्यांना म्हणजे कुठेतरी ती अश्युरिटी नव्हती की ज्यावेळेस एपीएमसी मध्ये सेल न करता समजा बाहेर पण सेल करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की यामुळे एपीएमसी संपून जाणार. व्हॉट इज एपीएमसी? ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. सर काय काम करतात ते? सर हे शेतकऱ्यांनी जे प्रोड्यूस उत्पन्न केलं आहे त्यांना विकत घेण्याचं काम करतं आणि त्या बदल्यात त्यांना मिनिमम एमएसपी इतकं भाव देतं. सर एखाद्या कस्टमरला फूड ॲलर्जी रिॲक्शन झालेली आहे. येस सर. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? सर जर माझ्याकडे कंप्लेंट आली आहे एखाद्या कस्टमरची की फूड ॲलर्जी रिलेटेड त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी सगळ्यात पहिले त्याच्याकडून ते डिटेल्स घेणार की त्याने कुठनं फूड परचेस केलं होतं आणि मग त्यानंतर त्याने जे फूड परचेस केलं होतं त्या ठिकाणी मी जाणार, तिथे इन्स्पेक्ट करणार की ज्या सेलरने त्यांना सेल केलं होतं त्यावर अप्रोप्रिएट लेबलिंग रिक्वायरमेंट आहेत का, त्यांनी लेबलवर दिलेलं आहे का की कंटेंट्स ॲलर्जन म्हणून. आणि जर त्यावर लेबलवर दिला असेल आणि तरीही त्या कस्टमरने ते कन्झ्युम केलं असेल तर त्यामध्ये म्हणजे सेलरची तर काही चूक नसणार आहे, ते म्हणजे कन्झ्युमरनेच वाचलं नाही त्यामुळे होऊ शकतं. आणि जर त्यावर प्रॉपर लेबलिंग दिली नसेल तर मग मी त्या याच्यावर म्हणजे ते सॅम्पल कलेक्ट करणार आणि प्रॉसिक्युशन लॉन्च करण्यासाठी डीओला सजेस्ट करणार जर मी एफएसओ म्हणून कार्यरत करत असेल तर. तुम्ही स्वतः तुमच्या मित्रांना रविवारी पार्टीला बोलवलं, आज रविवार आहे, तुमचा इंटरव्ह्यू इथे खूप छान गेलाय. येस सर. आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलंय पिझ्झा, बर्गर, चिकन बिर्याणी आणि थोडं अल्कोहोल. तुमची पार्टी छान झाली, बरेचसा पदार्थ उरले, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेत. येस सर. तुम्ही विचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी बघू काय करायचं. येस सर. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ते पदार्थ खाल्ले जे कालपेक्षा आज जास्त टेस्टी लागलेत. बरोबर. शिळा आपण गावाकडे खातो, तुम्ही यवतमाळचे, तर रात्रीचं पिठलं भाकरी दुसऱ्या दिवशी जरा जास्त चांगलं लागते, तुम्हाला इथे लागलं. तुम्ही स्वतः फूड सेफ्टी ऑफिसर आहात आणि तुमच्याकडून दुसऱ्या दिवशी ते पदार्थ खाण्यात आले जे चांगले होते. अशा वेळेस कुठल्या सेफ्टी प्रिकॉशन्स तुम्ही पाळल्या नाहीत ज्या पाळायला पाहिजे होत्या? सर आता त्यामध्ये स्टोरेज कंडिशन मध्ये एक प्रॉपर हे येणार की समजा त्यापैकी काही प्रोडक्ट जर असे असतील की जे आपण रेफ्रिजरेट करून पण नाही टिकवू शकत तर नाही करू शकत. सर स्टोरेज करताना एक डेंजर झोन म्हणून कन्सेप्ट आहे की कोल्ड फूड 5 डिग्रीच्या खाली करायला पाहिजे स्टोर आणि हॉट फूड असेल तो तुम्हाला 65 डिग्रीच्या वर स्टोर करायला पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर त्यामध्ये काही हॉट फूड होते चिकन वगैरे, तर ते मला नाही वाटत सर रेफ्रिजरेट वगैरे करून स्टोर करायला पाहिजे म्हणून. तर तिथे समजा जर मी कुठेतरी हॉट ठिकाणी स्टोर करू शकलो तर करणार किंवा मग दुसऱ्या दिवशी न खाण्याचंच ठरवणार, म्हणजे त्या दिवशी हे करून मग त्यानंतर एकतर कोणाला तरी देणं किंवा मग त्याचं प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट करणं हे मी ठरवणार. आणि सर अल्कोहोल वगैरेचं पण टेम्परेचर कंडिशन ह्या मेजरली मॅटर करतील.
एक शेवटचा प्रश्न. येस सर. तुमच्याकडे कंप्लेंट आली की एका रेस्टॉरंटमध्ये फूडच्या संदर्भात ज्या सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत त्या पाळत नाही आहे. येस सर. आणि तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे, पण ते रेस्टॉरंट एका पॉलिटिशियनचं आहे. येस सर. जो की मंत्री पण आहे. ओके सर. अशा वेळेस तुम्ही काय करणार? सर, कायद्यामध्ये जी प्रोसेस दिलेली आहे की जर माझ्याकडे रिटर्न कंप्लेंट आली तर मी त्या रेस्टॉरंटवर जाणार आणि तिथे इन्स्पेक्शन करणार. जर मी FSO म्हणून ॲक्ट करत आहे तर मी तिथे इन्स्पेक्शन करणार, त्याचे सॅम्पल्स फूड ॲनालिस्टला पाठवणार, त्याची रिपोर्ट फूड ॲनालिस्ट DOना पाठवणार. आणि जर त्यामध्ये काही आढळलं असेल, म्हणजे तिथे जर नॉन कन्फर्मेटरी रिपोर्ट आली तर मग DO मला सांगतील की तुम्ही प्रॉसिक्युशन लॉन्च करू शकता आणि मी DOच्या आदेशानुसार करणार. पण वरिष्ठ तुमच्या बाजूने नाही आहे, ते पॉलिटिशियनच्या बाजूने आहेत. सर, जर वरिष्ठ माझ्या बाजूने नसतील तर मी DOना परत एक वेळ रिक्वेस्ट करून बघणार. जर नसेल होत तर सर मी DOबद्दलची अपील कमिशनर ऑफ फूड सेफ्टी यांच्याकडे करू शकतो. त्यांना मी सांगणार की सर अशी कंडिशन आहे. छान इंटरव्ह्यू. एक कॉमन सेन्स म्हणून थोडासा असा प्रश्न विचारतो सर की आता यांनी जे विचारलं, वरिष्ठांनी तुम्ही सांगून त्यांनी ऐकलंच नाही वरिष्ठांनी, तर तुम्ही काय? सर, कमिशनर ऑफ फूड सेफ्टी सर, जर त्यांनी ऐकलं नसेल तर मग रिटर्नमध्ये मला डिपार्टमेंटला कंप्लेंट करावी लागेल आणि सर तेच एक मला ऑप्शन वाटतं इथे करण्यासाठी. कारण कोणत्याही हायर अथॉरिटीने तोंडी काही तुम्हाला सांगितलं येस सर तर ते मानायचं नाही. येस सर. त्यांना आपण लेखी मागायचं. तुम्हाला जे काही आदेश द्यायचे तुमचे आदेश मान्य मंजूर हे करणं, सबऑर्डिनेशन देणं हे माझं कर्तव्य आहे. पण तुमचे आदेश कधी म्हणतात? रिटर्न जोपर्यंत देत नाही तोपर्यंत, अन्यथा माझ्यावर येईल ते. बरोबर. छान इंटरव्ह्यू दिला तुम्ही.